त्याचबरोबरीनं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की 21 जून आपण योगा दिन म्हणून साजरा करतो आणि आज आपलं हे भारतीय ज्ञान संस्कृती आज जगभराने ऍक्सेप्ट केलेली आहे. आम्ही आज आपल्या पुढे 2 गेस्ट आलेले आहेत. ते म्हणजे कैवल्यधाम ही एक मोठी संस्था आहे. गेली 100 वर्ष जुनी संस्था आहे. 150 एकरचा लोणावळ्यामध्ये परिसर मी स्वतः व्हिजिट केलेली आहे आणि या संस्थेच्या माध्यमातून अतिशय छान पद्धतीनं योगाचं ट्रेनिंग आम्ही समितीमध्ये घेतोय. आज आपल्याला जे त्याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत ते सर्वात पहिलं म्हणजे योगराज वैद्य सर आणि आरती मॅडम यांचं आपण टाळ्या वाजवून स्वागत केलं आहे. संस्थेच्या वतीनं दोघांनाही प्रथम योग्य सर प्रतिबिंब पुस्तक मी व्हिजिट करतो. हे आमच्या विद्यार्थी समितीचं प्रतिबिंब आहे, पुस्तक आहे, तुम्हाला निश्चित आवडेल. आणि दुसरं आरती मॅडम साठी मी जे आता आपण शुभमनी एआय बद्दल सांगितलं, आम्ही एआय शिकतोय, सरांनी रोबोटिक्स बद्दल सांगितलं, तर त्यातलं हे एआयच्या बटव्यातून हे अतिशय चांगलं पुस्तक माझे मित्र भूषण केळकर सरांचं आहे, ते मी त्यांना देतो. मला माहिती आहे की आता तर लाईट गेली आहे, बसण्याची क्षमता तुमच्या कमी झाली आहे, वेळ झालेली आहे, जायचंय, पण मला सरांवर खूप विश्वास आहे आणि मॅडमवर पण खूप विश्वास आहे. आतापर्यंत टेक्नॉलॉजी या सगळ्या गोष्टी पण गरजेच्या आहेत, पण स्वतःच शरीरशास्त्र फार महत्वाचं आहे, योग फार महत्वाचा आहे. आणि एका वेगळ्या पद्धतीनं, कारण आमच्या समितीमधल्या 150 विद्यार्थ्यांचं ट्रेनिंग अतिशय वेगळ्या पद्धतीने घेतलं, योग अतिशय छान पद्धतीने आमच्याकडे चालू आहे. तर मी सरांना विनंती करतो अधिक वेळ न घेता की तुम्ही आरती मॅडमनी आणि वैद्य सरांनी आपल्याशी योग या विषयावरती संवाद साधावा. तुमचं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद तुम्ही आम्हाला ही संधी दिल्याबद्दल. थोडी असं बोललं तरी चालेल. सुरुवातीला थोडंसं मॅडम बोलतील 5 मिनिट काय कॉन्सेप्च्युअल लेवलवर. अगदी त्याचं काय अप्लाइड जो बेस आहे तो मी घेतो. हो ठीक आहे. आरतीची तुम्ही सुरू करू शकता. येस प्लीज. नमस्ते सगळ्यांना. आपल्याला माहिती आहे की योग हा शब्द आपण बरेच जण ऐकतोय आणि त्याचं डीप नॉलेज जे म्हणू शकतो ते आपल्याला एवढं काही माहिती नाहीये. जेवढं आपण योग हा शब्द फक्त आसन ह्या ऍस्पेक्ट पर्यंत आपण ऐकलेला आहे. किती जणांना माहितीये की योग काय आहे? सांगा बघू. मला माहिती आहे का योग तुमच्या मते तुम्हाला काय वाटतं योग काय आहे? योग हा शब्द ऐकलाय, ओके. त्याचा अर्थ काय आहे? तुम्हाला काय वाटतं? योग कधी केला पाहिजे? सगळे म्हणतात मी योगा करतो, याचा अर्थ काय होतो? व्यायाम. एक सिंपल शब्द कोणी म्हणलं की मी योग करतो म्हणजे नक्की काय करतो? व्यायाम करतो. योगा आसन किंवा व्यायाम हा एकच त्यातला एक ऍस्पेक्ट आहे जो आपल्याला माहिती आहे. पण जसं आपण योगमध्ये शिकतो, जसं आपण योग आत्मसात करतो, तर आपल्याला कळतं की योगाचा आसन किंवा व्यायाम हा फक्त 2% आहे. मग नक्की योग काय आहे? तर आपण आता जेव्हा तुम्ही कॉलेजेसमध्ये आहात, आता नवीन म्हणजे घरातून बाहेर पडणं, या दुनियेमध्ये वावरणं, नवीन नवीन गोष्टी शिकणं, एज्युकेशन एक्सटर्नल लेवलला जाणं, कॉम्पिटिशन आहे, जॉब आहे, जसं दोन्ही सरांनी आपल्याला एक्सप्लेन केलेलं आहे. या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्याला एक गोष्ट विसरली नाही पाहिजे, ते म्हणजे आपण स्वतः काय आहोत. आपल्या लहानपणीपासून ते आतापर्यंतली आपली मतं काय आहेत, आपले विचार काय आहेत. जसं आपण अभ्यास करतोय बाहेरच्या गोष्टींचा, की बाहेर आपण कसं वावरलं पाहिजे, बाहेर आपण कसं टॉप केलं पाहिजे, तसंच एक गोष्ट आपली टॉप बाहेर एक्सटर्नल करण्याचं एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपण जेवढं आत जाऊ, आपण कोण आहे हे जेव्हा आपण शोधायला लागतो, तेव्हा ऑटोमॅटिकली आपल्या स्वभावात, आपल्या वागण्यात तो इम्पॅक्ट योगाचा पडतो, जेणेकरून आपण बाहेरची कामं खूप चांगल्या प्रकारे करू शकतो. तर जेव्हा आपल्याला आपण म्हणतो की मला खूप चांगलं शिक्षण घ्यायचंय, तर मग यामध्ये येणारे जे अडथळे आहेत, ऑब्स्टॅकल्स ज्याला म्हणतो, ते सुरू होतात घरापासूनच. मी म्हणते सगळ्यात बेसिक लेवल, उठल्यापासून. आज मला कंटाळा आलाय, आज मला काही करायचा मूड नाहीये, होतं का नाही? हे कुठून येतं ह्याचा कधी विचार केला? तर आपल्याला आपले जे मूड्स आहेत की आपल्याला असं का वाटतं, का एवढा भर दिला जातो की आपण चांगलं व्यक्तिमत्व बनावं? तर फक्त समाज म्हणतो म्हणून आपण ते बनलं पाहिजे
का आपल्याला कुठेतरी आतून वाटतं की माझी पर्सनॅलिटी काय आहे हे शोधलं पाहिजे. सो हा शोध आपल्याला ऑटोमॅटिक जेव्हा आपण योगाचे प्रॅक्टिसेस करतो, अभ्यास करतो, त्याच्यामध्ये सगळ्यात इझी वे मध्ये आपण समजू शकतो की आपल्याला ते नॉलेज एवढं डीप आहे की एवढं एंडलेस आहे की आपण अनेक वर्ष जरी त्यात घालवली तरी आपण योगाच्या त्या लेवलला पोहोचू शकत नाही. पण पतंजली ऋषींनी आपल्याला एकदम अभ्यास आपण कसं 1 2 3 A to Z हे कसं आपल्याला समजू शकतं इझी लँग्वेजमध्ये, तसं अष्टांग योग हे एक नॉलेज दिलेलं आहे जेणेकरून आपण ते आपल्या आयुष्यामध्ये अप्लाय करून आपलं आयुष्य एक चांगल्या पद्धतीने जगू शकतो. तर अष्टांग योग म्हणजे काय की पहिले म्हणजे की मी स्वतःसाठी काय नियम केले पाहिजेत, मी स्वतः कसं राहिलं पाहिजे, पहिले ते येतं. सेकंडली की आपण बाहेरच्या दुनियेत कसं वावरायचं. बाहेर आपण म्हणतो की आपण जनरली म्हणतो अहिंसा फॉलो करणं म्हणजे काय, कुणाला काही वाईट बोलायचं नाही, कुणाला दुखवायचं नाही. ह्या सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत, त्या सुरू होतात आपल्या स्वतःपासून. जर आपण स्वतःसाठी ते नियम लागू केले तर ऑटोमॅटिकली बाहेरच्या जगात मला वावरणं सोपं जाणार आहे. हे सगळ्या गोष्टी का महत्वाच्या आहेत, कारण आपल्या जनरली मी सांगून ठेवते की आपण तणाव हा शब्द फार हल्ली इझिली ऐकतो. मी तणावात आहे, सगळ्यांना माहिती आहे. एन्झायटी, पॅनिक अटॅक्स, हे सगळं का, डिप्रेशन, हे सगळं इझिली लोक शब्द वापरायला लागले. स्ट्रेस, स्कूलमधल्या मुलांना स्ट्रेस होतो का, तर मोबाईल दिला नाही जास्त वेळ. हे सगळं का झालंय, फार बेसिक गोष्ट आहे. स्ट्रेस ही हॅबिट झाली आपली. आपण अर्धा एक तास स्ट्रेस फ्री राहू शकत नाही. तर हे सगळं का झालेलं आहे की जेवढ्या वेगाने आपण डेव्हलपमेंट करतोय, प्रगती करतोय, पण कुठे ना कुठे ती स्थिरता आली पाहिजे, ती येत नाहीये. तर ते आपल्याला योग आपल्याला देणार आहे. कसं की जे आपण अभ्यास करतो योगाचा, ते पहिली गोष्ट म्हणजे आपल्या फिजिओलॉजिकल म्हणजे शरीरावर त्याचा बेनिफिट होणार आहे. आता आपण व्यायाम करतो, आसन करतो, जेव्हा ते अभ्यास करायला लागतो ऑटोमॅटिकली आपण आपल्या मेंटल लेवलवर काम करतो, मानसिक स्तरावर. आणि मानसिक स्तरावर एकदा काम व्हायला लागलं की ऑटोमॅटिकली आपल्याला कुठलंही काम करणं, आयुष्यामध्ये येणारे प्रॉब्लेम्स ज्याला आपण चॅलेंजेस म्हणू शकतो, ते हँडल करणं सोपं जातं. हँडल तसं पण लाईफ म्हणजे तीच गोष्ट आहे की प्रॉब्लेम्स पण आहेत, सोल्युशन्स पण आहेत, पण ते तुमचा आर्ट आहे की तुम्ही ते कसं वापरणार. एखादा चॅलेंज आलाय, एखादी गोष्ट घडली ज्याने तुम्हाला खूप राग आला, खूप दुःख झालं, पण जेव्हा आपल्याला ती स्थिरता असते की हा एक आयुष्याचा भाग आहे, तर त्या टाइमला आपण त्या दुःखात एकदम डीप मध्ये जात नाही, जेणेकरून आपल्याला डिप्रेशन होत नाही. आणि आपल्याला हे तर माहितीये की एव्हरीथिंग स्टार्ट्स फ्रॉम माइंड. विचार तुमचे बिघडले, ऑटोमॅटिकली त्याचं परिवर्तन तुम्हाला शरीरात दिसणार. हे म्हणतो डिसीज सुरू होणार. बीपी आहे, डायबिटीज आहे, फार इझी एक्झाम्पल आहे. कुणी काहीतरी बोललं, मला राग आला, त्या टाइमला आपण ऑब्झर्व केलं पाहिजे मला राग आला म्हणजे नक्की काय झालं. त्या क्षणी जेव्हा तुम्हाला राग आला काय होतं तुम्हाला सांगा, कुणी लक्ष दिलंय? नाही, राग आला. सो त्या टाइमला पहिली गोष्ट अफेक्ट होते ते आपला श्वास आपला अरिदमिक होतो, एकदम वर खाली वर खाली वर खाली व्हायला लागतो. त्याच्यानंतर सेकंड थिंग, बॉडी शिवर व्हायला लागते, आता याला मारू का नको असं व्हायला लागतं. सो हे सगळे फिजिकल सिम्पटम्स आहेत. फार सिम्पल एक्झाम्पल आहे. मग जेव्हा आपण योग अभ्यास करतो ऑटोमॅटिकली आपण म्हणू शकतो की मला दिवसातून किंवा महिन्यातून 10 वेळा राग येतो, तो हळूहळू प्रॅक्टिसने तो कमी होत जाणार. आणि आपल्यातली स्थिरता, आपल्यातली शांतता जी ऑलरेडी आपल्यात आहे, जी आपण विसरलोय की आपल्याला माहिती नाही की आपल्यात आहे, तर त्याच्यापर्यंत पोहोचणं, त्याच्याशी कनेक्ट होणं आणि ते आपल्या आयुष्यामध्ये अप्लाय करणं, हे आपण योगमुळे शिकू शकणार. सो जसं तुम्ही तुमचे अभ्यास करताय, तुम्ही तुमचं जसं सरांनी सांगितलं टाइम मॅनेजमेंट आहे, तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही तुमच्या सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीज पण करा, पण त्याच्याच बरोबर स्वतःसाठी मिनिमम अर्धा तास द्या. ज्या टाइमला तुम्ही स्वतःसाठी अर्धा तास दिल्यानंतर कुठलाही विचार तुम्ही करायचा नाही. सो त्या अर्ध्या तासा ऐकू येतं? सो त्या अर्ध्या तासामध्ये तुम्ही फक्त स्वतःशी कनेक्ट व्हायचं,
स्वतःचा श्वास कसा चालू आहे हे बघायचं. आणि जेव्हा आपल्याला ते जमायला लागतं, आपण ऑटोमॅटिकली जे विचार कंटिन्यू ओव्हर थिंकिंग म्हणतो, अतिविचार, ज्याने झोप येत नाही, तर ती गोष्ट कमी व्हायला लागते. आपल्याला योगा कसं बेनिफिट करणार आहे? कारण आपण जेव्हा आसन करतो तेव्हा पहिले म्हणजे आपण आपली शरीर शुद्धी करतो. शरीर शुद्धीचा बेनिफिट काय? डिसीज फ्री बॉडी, हेल्दी बॉडी. जर तुम्हाला काही आजार असेल, तुमचं कशात मन लागणार आहे का? नाही. आजारी पडलो आपण घरीच असतो, काही करावं असं वाटत. सो जेव्हा काही करण्याची इच्छा असते पण ती शरीर ताकद देत नाही, तेव्हा आपल्याला जाणवतं की हेल्दी बॉडी इज व्हेरी इम्पॉर्टंट. की आपलं शरीर आहे म्हणून आपण आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा साकारू शकण्याची ताकद ठेवतो. हे कधी फिजिकली फिट असल्यावर. सो योग आपल्याला फिजिकली फिट बनवणार आहे, मेंटली फिट बनवणार आहे. मानसिक दृष्ट्या आपल्याला स्ट्रॉंग करणं योग हे नॅचरली करून टाकतो ऑटोमॅटिकली. आपल्याला त्याच्यासाठी वेगळं काम करायची गरज नाही. आणि तिसरं म्हणजे सगळ्यात महत्वाचा ऍस्पेक्ट आहे आध्यात्मिक प्रगती. जे आपण म्हणू शकतो की जसं सरांनी सांगितलं, लाईफमध्ये सक्सेस फेलियर सगळं आहे, पण तुमच्यात ते समत्व आणणं, इक्वॅनिमिटी, की मी हे फेलियर, मी करोडो रुपये कमवले म्हणजे मी ती, म्हणजे लेट्स से फॉर व्हेरी इझी वे, तुमची वर्थ तुम्ही जे पैसे कमवता ते नाहीये. जरी तुमच्याकडे 0 रुपये असला तरीही तुम्ही तेच इम्पॉर्टंट पर्सन आहात जेव्हा तुमच्याकडे करोडो रुपये. सो स्वतःची वर्थ जी आहे की मी कोण आहे, स्वाभिमान किंवा आपण म्हणतो की आत्मज्ञान, हे कुठल्याही कॅटेगरीमध्ये, हे कुठल्याही मटेरियलिस्टिक वर्ल्डमध्ये, कुठल्याही वस्तूमध्ये, पैशांमध्ये मोजून जाऊ शकत नाही. सो दॅट इज मोर इम्पॉर्टंट. आपण स्वतः काय आहोत हे एक्सप्लोअर करणं, आणि ते एका दिवसात होणार नाही. इट्स अ कम्प्लीट जर्नी. आपलं आयुष्य आपण जसं जगतो, रोज एक नवीन अनुभव आहे. योग एकदा सुरू केल्यावर जेव्हा आपण आपलं स्वतःचं लाईफ अॅनलाइज करायला, की माझ्या आयुष्यात काय घडतंय, मी कशी रिॲक्ट करते. सो या सगळ्या गोष्टी योगमुळे, जसं आपण त्यामध्ये अभ्यास करायला लागतो, आपोआप यायला लागतात आणि आपलं लाईफ आपण एक चांगल्या दृष्टीने, एक आर्टफुली आपण लाईफ जगू शकतो. सो आता मी सरांना रिक्वेस्ट करते की आसन ऍस्पेक्ट योगचा इतका महत्वाचा आहे की ज्याच्यामुळे पहिले आपण बाह्य दृष्टी आपण बघू शकतो. एकदा आपल्या शरीरावर काम झालं, ऑटोमॅटिकली मनावर काम होणार आहे. तर शरीरावर काम कसं करायचं ते आपण आपल्या सरांकडून शिकून घेऊ. थँक्यू सो मच. धन्यवाद आरतीजी. मी जरा रिक्वेस्ट करेल तुम्हाला, एकदा उभे राहा सगळेजण. बरं वाटलं ना? आता थोडंसं अंतर घ्या, पुढे सरका, घ्या चेअर पुढे घ्या, थोडेसे पुढे सरका. ह्या इकडच्या ज्या मुली त्यांनी अशा इकडे चेअर टाका, काही हरकत नाही, आपण सगळे सारखेच आहोत. घ्या पुढे, सगळ्यांनी थोडे मागे पण सरका. इकडे बसा, इकडे आणि चेअर टाका. तुमचे बुक्स आहेत, बॅग्स आहेत, ते सगळे एका साईडला ठेवून द्या. पुस्तकं, तुमच्या बॅग सगळ्या बाहेर ठेवा किंवा इथे ठेवा. बस बस इथे. अंतर ठेवा. जेव्हा तुम्ही हात पसराल तेव्हा एकमेकांना लागलं नाही पाहिजे. पुढे मागे सरकून बसा. बाकी मागे आता आवाज नकोय, शांत बसा सगळेजण. थोडं इकडे इकडे सरका. बॅगा सगळ्या ठेवून द्या, कारण तुम्हाला मूव्ह व्हायला लागणार आहे. हात जेव्हा असे कराल एकमेकांना लागलं नाही पाहिजे, म्हणून अंतर घ्या. आता आपण सर गडबड करायची नाहीये. शेवटी सगळ्यांनी लक्ष इकडे द्या. मी तुम्हाला कशासाठी सांगितलं उभं राहायला? आपल्याला काहीतरी, आता मी तुम्हाला काही ट्रिक्स देणार आहे इथे. सगळ्यात पहिले मग योगाचा फायदा कसा होतो, जर आता मॅडमनी सांगितलं तुम्हाला, पटलंय का सगळ्यांना इथे? आता हो म्हणणारे कमी आहेत, पण प्रत्यक्ष अनुभव आल्यावर नक्कीच हो येईल, तो आतमधून येईल. तुम्ही इकडच्या बाजूला तोंड करून बसा आणि पूर्ण लाईन घ्या इकडे. आपल्याला जागा पाहिजे, कारण इथे एकमेकांना हात लागता कामा नये, खुर्च्यांचे आवाज करायचे नाही. ही शिस्त जी आहे, मॅडम काय सांगत होत्या आता, सरांनी काय सांगितलं, जेव्हा तुम्ही एक व्यक्ती म्हणून
उदयाला येता, स्पेस आउट तुम्ही एक व्यक्ती म्हणून जगायला सुरुवात करता, त्याचे काही नियम बनवलेले आहेत. कुठलाही आवाज न करता हात जेव्हा असेल अंतर घेऊन बसायचं. लागले नाही पाहिजे. खुर्च्या हलवायच्या नाहीये. आपल्याकडे भरपूर खुर्च्या आहेत, पाठीमागे रिकाम्या आहेत. इकडच्या मुली काही पाठीमागच्या रांगेमध्ये जा, एक एक रांगेमध्ये एक एक अंतर सोडून बसायचं. तुम्ही सारखं नाही इकडे. Last ला. अंतर घ्या इकडे. तुम्ही बसा, बाकीचे शेजारी शेजारी नाही बसायचंय. बाकीचे जा. हा. काही मुलं मागे जावा, मागे जा आणि बॅग काढून ठेवा. सगळे बॅग अरे साईडला बाळा ठेवा. इकडे सर. हो एकदम परफेक्ट. अंतर पाहिजे. तुम्ही हात असे केला एकमेकांना तुम्ही लागलं इकडे नाही सरका. पाहिजे. हा. बस तुम्ही जागा पलीकडच्या खुर्चीवर इकडे बसा. इकडे सरकवा. अंतर ठेवायचं एकमेकांमध्ये. आता परत इकडे सगळ्यांनी उभं राहायचंय. सर तुम्ही खाली बसा. तुम्ही बराच वेळ उभे होता. तुम्ही खाली बसा. आता यांना खूप कंटाळा आला होता आपण सगळ्यांना. तुम्ही एकदम इथे गर्दी केली सगळ्यांनी. मी काय सांगितलं होतं की तुम्ही 4 जण इकडे चेअर टाका, तुमची चेअर इकडे घ्या, सरका इकडे. आवाज करायचा नाही. मी काय सांगितलं इतक्यात, आपण ज्या गोष्टीवर चर्चा केली आपल्याला त्याचं प्रात्यक्षिक करून बघायचंय. आवाज येतोय का शेवटपर्यंत आरती मॅडम? खाली बसा. हा. आवाज जे काही बोलायचं आहे प्रत्येकाला मी संधी देईल माझ्याशी बोलण्याची. आपापसात बोलायचं नाही. सगळ्यांनी शूज काढायचे आणि शूज आपल्या चेअरच्या खाली ठेवा. आपापले चप्पल, बूट, सँडल्स आपापल्या चेअरच्या खाली ठेवा. पायाचे तळवे व्यवस्थित खाली टेकवायचे. खुर्चीला टेकून बसायचं नाही. पुढच्या टोकावर बसा खुर्चीच्या. बुक साईडला ठेवून द्या, बॅग साईडला ठेवून द्या. आपण जे काही करणार आहोत इथे, बॅगा काढून ठेवा. तुम्ही योग हा शब्द सगळ्या जणांनी ऐकला, तुम्ही कबूल पण केलं. तुम्हाला माहितीत काही आसन असतात. 2-4 नावं सांगा आसनांची. सांगा पटकन. एक जण सांगा म्हणजे सगळ्यांना कळेल. हा बोला आता. पद्मासन व्हेरी गुड. अजून वृक्षासन एक्सलंट. अजून अरे सगळे एकदम बोलल्यावर मलाच कळत नाहीये तुम्ही कुठलं आसन सांगताय. सांगा. शीर्षासन व्हेरी गुड. अजून धनुरासन परफेक्ट. ही आसनांची जी नावं सांगतायत याचा अर्थ त्यांना कमीत कमी त्याच्याबद्दल माहित आहे. आसन म्हणजे काय ह्याचा कधी विचार केला का तुम्ही? आसन म्हणजे तुम्ही कुठल्याही शारीरिक स्थितीमध्ये काही कालावधीसाठी किंवा विशिष्ट वेळेसाठी विशिष्ट उद्देशाने स्थिरतेने त्या स्थितीमध्ये राहतात ते म्हणजे आसन. आता तुम्ही जे बसलाय त्याला आसन म्हणू शकतो का आपण? का नाही म्हणू शकत? आसनच आहे हे पण. फक्त एवढाच फरक आहे की तुम्ही खुर्चीवर बसलाय. खाली बसला असता तर आसन झालं असतं आणि खुर्चीवर बसला म्हणून नाही का? असं काही नाहीये. आसन तुम्ही कुठेही करू शकता. त्याची काही काळजी करायचं कारण नाही तुम्ही की हे आसन नाही. फक्त पाठ सरळ ठेवा, गुडघे जवळ ठेवा आता आणि पाठीचा कणा ताठ ठेवा. खांदे पाठीमागे फिरवायचे. दादा पुढे सरका तुम्ही. त्यांना तिथे अडचण झाली. पुढे सरका. सरका पुढे अजून. तुम्ही इकडे मागे जा. 2 जण बरोबर इकडे मागे जा या लाईन मध्ये. आवाज करू नका खुर्चीचा. अरे परत 2 शेजारी जाऊन बसले. एकमेकांमध्ये अंतर ठेवा. तिकडे नाही इकडे जागा आहे. हा तुम्ही इकडे सरका आता. भरपूर जागा आहे आता. हा. 1 जण पुढे सरका तुमच्यातलं. आपल्याकडे एवढी जागा आहे पाठीमागे बघा तिकडे पाठीमागे खुर्च्या रिकाम्या आहेत. हा ज्यांना खूप अडचण होते तुम्ही 1 जण उठा पाठीमागे जा तिथे. म्हणजे एकमेकांना हात नाही. तुमच्या शेजारी ब्लँकेट. तुमच्या पाठीमागे कोण आहे? हा उठा तिथे आणि पाठीमागे जा. अडचण होती त्यांनी मागे जावा. तुम्हाला त्याचा आनंद जर घ्यायचा असेल समजा आता इथे पण तुम्ही 6 जण बसलेले आहेत. 1 जण इकडे या. इथे जागा आहे ना. हे बॅग खुर्ची तिकडे वरती ठेवा. बॅग एक खुर्ची युटिलाइज करा. जोपर्यंत तुम्हाला स्पेस व्यवस्थित मिळत नाही तोपर्यंत प्रगती होत नाही. आपण म्हणतो ना माझी स्पेस मला पाहिजे. तसं हे 1 जण या पुढे. खाली मान घालू नका. या इकडे बसा पुढे. इकडे सरका. हा पुढे शिफ्ट व्हा तुम्ही.
तुम्ही इकडे येऊन बसा. ही चेअर थोडीशी पाठीमागे घ्या. मला जास्त जागा नकोय, इकडे या. तुम्ही ह्या खुर्चीवर बसा आणि तुम्ही इकडच्या बाजूला बसा. तिथे पण गर्दी झालेली. एक जण शिफ्ट व्हा इकडे. हा, तुमची चेअर इकडे घ्या थोडीशी. झाली जागा आता. हेच मी सांगितलं होतं तुम्हाला. म्हणजे आता तुम्हाला कसं व्यवस्थित काही आसन करायला सांगितले तर तुम्हाला त्याची जागा मिळेल. सरांनी जसं नामोल्लेख केला की आमची संस्था 102 वर्ष जुनी आहे. सगळ्यांना आवाज येतोय? हे सांगण्याचं प्रयोजन एवढंच आहे. स्वामी कुवेलानंदजी यांनी त्या संस्थेची स्थापना केली 1924 साली. आज कुठलं साल चालू आहे? कुठलं आहे? 2026. म्हणजे किती वर्ष झाले? 102 वर्ष झाले. त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं मला शेकडो लोक नकोय योग करणारी किंवा त्याच्या मागे धावणारी. मला मोजकेच तरुण वर्ग हवाय. जसं स्वामी विवेकानंदांनी सांगितलं होतं ना, हा देश बदलायचा असेल तर मला 100 द्या. ते पण विवादास्पद विधान आहे. पण मला मोजकेच तरुण वर्ग द्या की जे माझा शास्त्रोक्त योग समाजाच्या तळागाळापर्यंत घेऊन जाऊ शकतात. त्यांना कधी सोच नव्हता पॉप्युलरिटीचा की आपलं नाव यावं, आपला फोटो यावा. त्यांच्याकडं B.R. आंबेडकर, महात्मा गांधी, इंदिरा गांधी, जवाहरलाल नेहरूंचे वडील म्हणजे त्यांचे पूर्ण कुटुंबीय, त्याच्यानंतर दलाई लामा ह्यांच्यासारखे प्रथितयशीय लोक येऊन तिथे थांबायचे आणि त्यांच्या आश्रमामध्ये ट्रीटमेंट घ्यायचे. म्हणजे जसं आपण ॲलोपॅथीची ट्रीटमेंट घेतो तसं ते योगाची ट्रीटमेंट घ्यायचे. तिथे बस आश्रमात राहायचे 8-10 दिवस. मग काय तुमचं हायपर टेन्शन असेल म्हणजे हाय BP असेल किंवा टाईप 2 डायबिटीस असेल किंवा तुमचं फ्रोझन शोल्डर असेल किंवा तुमचं पोस्चरल डिफॉर्मिटी असेल, हे सगळे विविध. आता तुम्ही इतके यंग आहात की तुम्हाला कदाचित ह्या आजारांची नावं पण माहित नसतील. ह्याच्यातले सायन्स बॅकग्राऊंडचे मुलं किती आहेत? किती जणांचं सायन्स बॅकग्राऊंड आहे? 11वी-12वी सायन्स मध्ये केलेलं. विज्ञान हा विषय किती लोकांना होता हायस्कूलमध्ये? विज्ञान नव्हतं तुम्हाला? शरीरशास्त्र, याला हात म्हणतात, याला डोकं म्हणतात, डोळे, नाक, हे तर शिकलाय ना सगळेजण. मग आसन म्हणजे काय आहे? तुमच्या शरीरातल्या 9 वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या संस्था आहेत त्यांनी एकत्रित केलेलं काम, त्यांच्यातली सुसूत्रता म्हणजे आसन आहे. आसन म्हणजे फक्त एवढंच नाही की तुम्ही एक प्रकारचं आसन केलं आणि तुम्ही सांगितलं की अरे आम्ही योग करतो, आम्ही आसन करतो. त्याचा अर्थ तेवढा मर्यादित नाहीये. त्याचा अर्थ त्याच्या पलीकडे जातो की जेव्हा तुमचं शारीरिक शुद्धी होते, जसं तुम्हाला आरती मॅडमने सांगितलं. मग मानसिक शुद्धीचं काय? मग तुम्ही म्हणाल आता आम्ही घरात जाऊन पाणी घेऊन बसायचं का? असं होईल का? तसं नाहीये. ते ती आत्मिक अनुभूती तुम्हाला मिळणं म्हणजेच योग आहे. आणि योग हा शरीर आणि मनापुरता मर्यादित न राहता त्याच्याही पलीकडे आपल्याला घेऊन जातो. म्हणजे विचारांमध्ये द्वंद्व असणं, ज्याला तुम्ही इंग्लिशमध्ये कॉन्फ्लिक्ट म्हणतात. काय असतं? हे करू की ते करू. म्हणजे आता तुम्हाला वाटतं ना करिअरमध्ये काय निवडायचं, वाटतं की नाही? की आज मी कॉम्प्युटर सायन्सला जाऊ की मी इंजिनिअरिंगला जाऊ, म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग करू, किंवा मी BSc घेऊ की मी BCom करू. होतं की नाही मनामध्ये विचार? म्हणजे किती साध्या गोष्टीत ह्या. जेव्हा तुम्ही योग करता, योग करण्यासाठी तुम्हाला काही भगवे कपडे घालून तुम्हाला जंगलात जाऊन बसण्याची अजिबात गरज नाहीये. आणि आत्ताच्या काळात तर अजिबात नाहीये. आणि तसं स्वरूप योगाचं हे हजारो वर्षांपूर्वी सुद्धा नव्हतं. पण तेव्हाचा जो समाज होता तो समाज वेगळ्या पद्धतीचा होता. आणि विशेष म्हणजे जेवढी काही आसनं आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार की ह्या पृथ्वी तलावर जेवढे जीवजंतू आहेत तेवढ्या प्रकारचे आसनं आहेत. आणि आपले जेवढे ऋषी आहेत ज्यांच्याबद्दल तुम्हाला माहिती असेल नसेल माहीत, त्या प्रत्येकाने एक एक आसन आपल्याला सांगितलंय. आणि त्या आसनामध्ये त्यांनी ती सर्वोच्च अवस्था मिळवलेली आहे. म्हणून त्या ऋषींच्या नावाने किंवा जे तज्ज्ञ लोक होते त्यांच्या नावाने ते आसन ओळखलं जातं. अशी काही ऋषींची नावं माहिती आहेत का तुम्हाला? उदाहरण दाखल म्हणून सांगा. आहे का एखादे ऋषी तुम्हाला माहित? मोठ्याने सांगा, काही हरकत नाही. चुकलं तर मी अजिबात मारणार नाहीये. उलट तुम्ही बोललं पाहिजे हीच माझी अपेक्षा आहे. आहे माहित कोणाला एखाद्या ऋषींचं नाव? आपापसात कुसबुस करू नका, मोठ्याने बोला. मी कदापि म्हणणार नाही की तुम्ही चुकलात म्हणून. माहिती आहे तुम्हाला रामायण कुणी लिहिलं? त्यांच्या नावाचं आसन आहे. तुम्हाला माहित होतं का ही गोष्ट? महाभारत कुणी लिहिलं? कुणी लिहिलं?
सांगा आरती मॅडम, तुम्ही सांगा. वेदव्यासांनी लिहिलेलं आहे. आता बघा सगळेजण मागे बघत होते, म्हणजे तुम्हाला आनंद झाला ना, आम्हाला येत नाही त्यांना येतं की नाही. सो ही जी भावना आहे आपल्या मनामध्ये, ह्याचं जिवंतपणाचं एक लक्षण आहे. प्रत्येक ऋषींच्या नावाने एक एक आसन आहे. दुर्वास ऋषी होते, दुर्वासासन. वाल्मिकासन. वामदेव नावाचे ऋषी होते, वामदेवासन त्यांच्या नावाने. इवन सगळ्यात बलोपासना केली जाते, माहितीये बलोपासना म्हणजे काय? बलोपासना काय असते? शरीर संवर्धनासाठी तुम्ही काहीतरी करता ना, एक्सरसाइज करता की नाही करत? जॉगिंग करत असाल तुम्ही, रामदंड करत असाल किंवा आखाड्यामध्ये जात असाल, काहीतरी तर तुम्हाला माहित असेल. साधं पळत असाल किंवा शेतातलं काम करत असाल, काहीतरी तुमच्या पाठीमागे असेल ना. ज्या देवतेला पूजलं जातं प्रत्येक गावागावामध्ये आपल्याकडं, त्याच्या नावाने जवळपास 5 आसनं आहेत हनुमानाच्या. हनुमान माहितीये ना, बलोपासनेची देवता आहे. तर तिला का म्हटलं जातं, तर त्याचं मूळ जे आहे ते योगशास्त्रामध्ये सापडतं त्याचं. आता आपण आपल्या मूळ मुद्द्यावर येऊ. आपण सगळं ऐकलं, आपल्याला सगळ्यांना ताणतणाव आहे, स्ट्रेस आहे, पण मग तो घालवायचा कसा, ह्याचे काही मानकं बनवलेली होती. तुमचं मन तुम्हाला ओळखता आलं पाहिजे, तुमचा विचार तुम्हाला समजला पाहिजे, आणि त्या विचाराच्या अनुषंगाने तुमची होणारी जी कृती आहे ती जेव्हा तुम्हाला समजून येईल, त्याला म्हणायचं योग. म्हणजे कसं, प्रत्येकाला मन आहे हे मान्य आहे तुम्हाला, भावना आहेत बरोबर, तुम्हाला विचार आहे, आणि तुम्ही त्या अनुषंगाने कृती करता बरोबर. ही जेव्हा सुसूत्रता साधली जाते तेव्हा तुम्ही योग करत असता. आणि याचं ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, हे अनवधानाने घडणाऱ्या गोष्टीत, पण ह्याच्यामध्ये जेव्हा आपण सुधार करतो, म्हणजे तुम्हाला एकाग्रता साधायची आहे आणि तुम्हाला यशस्वी व्हायचंय, मग ते कसं शक्य होणार आहे? याचे टूल्स वेगवेगळे आहेत. आता तुम्ही सांगा, तुम्ही इथे ऍडमिशन घेतलं कुठल्या तरी कोर्ससाठी, म्हणजे तुम्ही काय करणार? काय करणार तुम्ही? कोर्सला ऍडमिशन घेतलं म्हणजे क्लासेस करणार की नाही? हो की नाही? क्लासेस करणार ना. किती जण सहमत नाहीयेत की आम्ही क्लासेस न करताही पास होऊ शकतो? असं वाटतं का तुम्हाला? क्लासेस न करताही पास होऊ शकतो किंवा परीक्षा न देताही पास होऊ शकतो? म्हणजे तुम्हाला एक स्ट्रक्चराइज प्रोसेस मधनं जावं लागतं. ती एक ऑर्गॅनिक प्रोसेस आहे. म्हणजे तुम्ही अंडर ग्रॅज्युएट कोर्सला ऍडमिशन घेतलं, तुम्हाला एक 3 किंवा 4 वर्ष, आता नवीन नियमाप्रमाणे 4 वर्षातनं तुम्हाला जावं लागतं बरोबर आहे. म्हणजे प्रत्येक वर्षी तुम्हाला एक एक परीक्षा पास करावी लागते. म्हणजे तुम्ही 4 वर्ष पूर्ण केल्यानंतर तुम्हाला कोणी म्हणेल की यांनी पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला आहे बरोबर. मग ती जी ऑर्गॅनिक प्रोसेस आहे ती आपल्या अनवधानाने आपल्यामध्ये जी घडते तिच्यावर आपलं नियंत्रण नाहीये. म्हणजे तुम्हाला एकाग्रता साधायची, अभ्यास करायचा, पण मन लागत नाही, असं होतं की नाही? किती सहज गोष्ट आहे ती आपल्या आयुष्यामध्ये. किंवा तुम्हाला सांगितलं की नाही तुम्हाला यशस्वी व्हायचंय, म्हणजे बरीचशी मुलं आता स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात, 5-5, 10-10 वर्ष अभ्यास करावा लागतो. मग टिकून राहावं लागतं ना त्याच्यामध्ये, स्वतःवर नियंत्रण ठेवावं लागतं. आणि ते कसं ठेवू शकता तुम्ही? जेव्हा तुमचं मन शांत असेल ना तेव्हाच ठेवू शकता. कारण नावं ठेवतात लोक, मग नातेवाईक विचारतात, अरे किती वर्ष झाले अभ्यास करतो तू? किंवा शिक्षक म्हणतात तुझ्या डोक्यात काही शिरतच नाही बहुतेक. हे इतके सहज आणि आपल्या आयुष्यामध्ये इतके बेसिक गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे आपण ताणतणावात जाऊ शकतो. किंवा बऱ्याच वेळेला असं होतं की मला एक करिअर निवडायचं होतं पण मी दुसऱ्या करिअरकडे गेलो किंवा गेले, असं होतं ना. किंवा मला शिकायचं होतं पण घरच्यांनी सांगितलं अजिबात शिकायचं नाही, आम्ही नाही शिकवू शकत. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्याच्या पलीकडे जेव्हा जाऊन आपण विचार करतो ना तेव्हाच आपल्या ताणतणावाचं नियोजन होतं. म्हणजे त्याला आपण इंग्लिशमध्ये स्ट्रेस मॅनेजमेंट म्हणतो. मग ते कसं होतं तुम्ही बघा. आता आपण बघूया आपला मेंदू किती सक्षम आहे काम करतो त्याचं. आता सगळ्यांनी शांतपणे फक्त सूचनांकडे लक्ष द्या, कारण मला माईक खाली ठेवावं लागेल. सगळ्यांनी अशी बोटं ठेवायची, व्यवस्थित ठेवा. आता मी काय सांगितलं समोर ठेवा, तुमच्या वरती, डोक्याच्या वरती नाही उचलली तरी चालेल. आता हे जे 10 बोटं आहेत एकमेकांशी बोलायचं नाही. आता जेव्हा तुम्हाला संधी दिली जाईल तेव्हाच बोलायचं. आता बाकीचं इकडे तिकडे लक्ष गेलं नाही पाहिजे. इकडे खिडकीच्या बाहेर नाही. मला माहिती तुम्हाला सगळ्यांना त्रास होतोय, जास्त वेळ बसलात, पाठ ताट ठेवा, पायाचे तळवे खाली ठेवा. बाकीचे जे काही, ह्या किती जोड्या झाल्या आपल्या बोटांच्या? 5 जोड्या झाल्या बरोबर. एका वेळेला फक्त एक जोडीचं मुवमेंट, म्हणजे फक्त त्यात तेवढीच जोडी काम करेल.
म्हणजे फक्त आता अंगठ्याची मुवमेंट करायची, बाकीची 4 बोटं स्थिर ठेवायची. जमतंय? दोन्ही अंगठे एकमेकांना स्पर्श न करता एकमेकांच्या बरोबर फिरवायचे, पण बाकीची 4 बोटं अजिबात हलवता कामा नये. तुम्हाला दिसतंय का हलतायत? बघा आता रिव्हर्स ऑर्डर, म्हणजे एकदा फिरवा घड्याळाच्या काट्याने आणि एकदा फिरवा घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने. जमलं? व्यवस्थित. कारण हे खूप सोपं आहे. आता तुमचं तर्जनी म्हणजे इंडेक्स फिंगर आता फिरवा. बाकीची 4 बोटं जी आहेत म्हणजे 4 जोड्या ज्या आहेत त्या स्थिर राहतील. एकमेकांना स्पर्श नाही केला पाहिजे आणि फक्त वरती खाली असं नाही करायचंय, हे एकमेकांच्या भोवती फिरवायचंय तुम्हाला, तेही एकमेकांना स्पर्श न करता. वर खाली, जमतंय? वरून खाली, वरून. प्रयत्न करा. नाही जमलं तर प्रांजळपणाने कबूल करा. नाही जमत आपल्याला तेच तर शोधायचंय. त्याच्यानंतर आता आपल्या तर्जनीला सोडून मध्यमाकडे जाऊया. फिरवा. काय व्हायला लागलं? जमतंय? हालतच नाही आहेत का? प्रयत्न करा, होईल. आता मी तुमच्याशी बोलतोय, तुम्ही माझं जे बोलणं व्यवस्थित ऐकतायत. आपण दोघंही एकमेकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय, तरी पण आपल्या शारीरिक हालचाली चालू ठेवल्यात आपण, म्हणजे तिथे एक ऊर्जा काम करते. आता करा बरं. अनामिका जी आहे हलूच शकत नाही तुमची बोटं. लिहून घ्या. जमतंय का? शेवटचं जमेल. जसा अंगठा जमला तसा करंगळी जमेल. तुम्हाला माहिती याचा संबंध काय? आता अजून एक गोष्ट मी दाखवतो तुम्हाला. हे एक ट्रिक झाली. दुसरी ट्रिक आहे, तुमचा उजवा हात घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरेल, डावा हात घड्याळाच्या उलट्या काट्याच्या दिशेने फिरेल. सगळ्यांना जमेल. फक्त तुम्ही मन शांत ठेवा. कसं करायचंय? दोन्ही हातांच्या मुठी वळवा. आता उजवा हात समोरून म्हणजे माझ्या स्वतःकडून समोरच्या बाजूला, डावा हात त्याच्या उलट दिशेने करून बघा. जमतंय का? का होतंय असं? प्रॅक्टिस हा एक भाग आहे, पण जेव्हा आपल्याला एखादं काम करायचं आहे, आता इथे तुम्ही तुमचा विचार आणि श्वास जर एकमेकांशी जोडला तर तुम्ही हे खूप परिणामकारकतेने करू शकता आणि सगळ्यांना जमेल. माझी खात्री, इथे जेवढी लोक बसलेली म्हणजे जेवढे इथे व्यक्ती आहेत, आम्ही त्यांना ऊर्जा म्हणतो. आम्ही कुठल्याही नावानिशी आमची ओळख पण आम्ही करून देत नाही, कारण आम्हाला त्याची गरजही वाटत नाही. म्हणजे जसं सांगितलं की भौतिक जी काही आपली ओळख आहे ती आपल्यापुरतीच मर्यादित आहे, पण इथे माझ्या समोर म्हणजे आम्ही असं इंडिव्हिज्युअल फेसेस बघत नाही. आम्हाला दिसतं की अरे इथे ऊर्जा केंद्र ही सगळी. आणि सरांनी बरोबर सांगितलं, दिस इज अवर नेशन्स प्रॉपर्टी, म्हणजे तुम्ही ही राष्ट्राची संपत्ती आहे. मग तुम्हाला असंच वाया जाऊ द्यायचं का? मी अजिबात नाही. ताट बसायचे सगळ्यांनी व्यवस्थित. आता आपण 2च ट्रिक बघितल्या किंवा 2च प्रयोग बघितले. त्याच्यामध्ये काय झालं? आता तुम्हाला माहितीये, जेव्हा तुमचं अनामिका एकमेकांपासून फिरत नाही म्हणजे तुमच्या मानेचे आणि खांद्याचे स्नायू परिणामकारकतेने काम करत नाहीत, हा त्याचा शुद्ध अर्थ होतो. जेव्हा तुमच्या दोन्ही हात वेगवेगळ्या एकाच वेळेला वेगवेगळ्या दिशेने काम करत नाही म्हणजे आपला डावा मेंदू आपल्या शरीराची उजवी बाजू नियंत्रित करतो आणि उजवा मेंदू डावी नियंत्रित करतो, म्हणजे ते जे कम्युनिकेशन आहे त्याच्यात पण कुठेतरी अडथळे येतात. लक्षात आलं का? हा सगळा त्याचा परिपाक आहे. मग त्याचे टूल्स काय आहेत त्याचं आपल्याकडे उत्तर आहे. आता तुमचा मोबाईल सायलेंटवर ठेवा. सगळ्यांनी मोबाईल बाजूला काढून ठेवा. पास ऑन करा आणि बाहेर द्या. व्हॉलेंटियर्स आहेत, तुम्ही त्यांचे मोबाईल घ्या. ज्यांच्याकडे मोबाईल आहेत त्यांचे मोबाईल जवळ ठेवायचाच नाहीये. माझ्याकडे पण नाही, मी माझा खुर्चीवर काढून ठेवलाय बाजूला. आपापले मोबाईल सायलेंट मोडवर ठेवा आणि बाजूला ठेवायचे. डन. पुढचा कमीत कमी अर्धा तास तुम्हाला अजिबात कंटाळा येणार नाही. परत एकदा उभं राहा. बोलायचं नाही एकमेकांसोबत. आणि मला दिसतात जी मुलं बोलतायत ते, तुमचं लक्ष इकडे असलं पाहिजे. सूचना काय दिल्या जात आहेत समोर बघायला सांगितलेत, मागे नाही. जेंटलमॅन, पाठीमागे काहीच नाहीये. तुमचा मित्र पण तुमची साथ सोडून जाणार आहे काही दिवसांनी, ज्याच्याकडे तुम्ही बघताय तो. दोन्ही हात समोरून डोक्याच्या वरती उचला.
हातामध्ये खांद्या इतकंच अंतर पाहिजे. सरळ हात करा वरती, एकमेकांच्या दिशेने हाताचे तळवे, हात सरळ कोपरातनं. याला सरळ म्हणतात, याला सरळ नाही म्हणत. आणि सगळं आकाश माझं, हे सगळं छत माझं असं नाही, फक्त खांद्या इतकं अंतर. मागे घ्या अजून हात सरळ मान सरळ ठेवा, जवळ जवळ, मान सरळ जवळ. ठेवायची आणि समोर बघायचंय सगळ्यांनी. आणि वरती हात खेचा अजून. अजून वर. गुड जॉब. हातांचे तळवे एकमेकांच्या दिशेने. आता तुम्हाला काय जाणवतंय? खांद्यामध्ये ताण येतोय, बरोबर. मानेवर ताण येतोय. म्हणजे जे मी सांगितलं त्याचं तुम्ही पडताळणी केली का? मी सांगितलं मान खाली घालायची नाही, समोर बघायचं. हनवटीवरती उचला सगळ्यांनी. आत्मविश्वास पाहिजे आपल्यामध्ये. आणि जोपर्यंत तुमच्या तो आत्मविश्वास येत नाही तोपर्यंत यशाची एकही पायरी आपण पार करू शकत नाही. मग तुमचं आयुष्य फक्त मोनोटोनस होणार, तोपणा राहणार तुमच्या आयुष्यात. तुम्ही उठले, क्लासला आले, परीक्षा दिली, गेले, जेमतेम मार्क्स पडले, काही विचारांमध्ये बदल झाला नाही. तुम्हाला जग जिंकायचंय, लक्षात ठेवा. अलेक्झांडर 2500 वर्षांपूर्वी जेव्हा भारताकडे आला होता तर त्याच्याकडे मोजकच सैन्य होतं आणि त्याची मनशा काय होती की आपल्याला जग जिंकायचंय. असं छत्रपती शिवाजी महाराज, आपण अभिमानाने सांगतो ना त्यांचा वारसा आपल्याला. अजून वर, अजून त्यांच्याकडे काय वर येऊ होतं? दे. त्यांच्याकडे रुपया सुद्धा नव्हता. त्या काळात सुद्धा रुपया होता, म्हणजे एक पैसा पण नव्हता त्यांच्या हातामध्ये. पण त्यांनी फक्त हीच मानसिकता, हीच ऊर्जा वापरली आणि त्याच्यातनं ते पुढे जाऊ शकले. सावकाश खाली बसा, हात वरतीच राहतील. हात खाली घ्यायला नाही सांगितले. हातांचे तळवे एकमेकांना जोडायचे. नमस्कार करा. टाळी नाही वाजवायची. टाळी वाजवण्याची सूचना वेगळी. बघा आता यांचे हे म्हातारे झालेत आत्ताच. हात सरळ वरती, कोपरात हात दाबा. गुड जॉब. अंगठे एकमेकांमध्ये गुंफायचे नाहीयेत. पाठ सरळ ठेवा, पायाचे तळवे खाली. कुठे कुठे ताण जाणवतोय? सगळीकडे. टाचा खाली ते पुढे सरकत. बरोबर आहे. कारण मागे पाठीचा कणा जोपर्यंत ताठ होत नाही तोपर्यंत सगळे हात सरळ. स्नायू जे आहेत ते त्रासात न जातात. बोट एकमेकांमध्ये गुंफा, एकमेकांमध्ये अडकवायची. आकाशाच्या दिशेने वळवा बोट, सगळी बोट वळवा आकाशाच्या दिशेने. कोपर दाबा एकमेकांकडे. आता थोडं सोपं होईल, कारण एक हाताला जरा थोडासा जास्त त्रास होतोय. दुसऱ्या हाताच्या मदतीने वरती हात, खाली नाही घ्यायला सांगितले. मागे. अजून इकडे तिकडे बघून नाही, माझं लक्ष शेवटपर्यंत आहे. एवढं सरांनी सांगितलं ना, 1300 मुलांचा कोर्स आम्ही घेतलाय. त्यांची एक्झाम दिली, एकाचे मार्क्स याला त्याला झालेले नाहीत. हात सरळ करा आणि मान खाली घालू नका. जाऊ दे. हात मागे. आत्मविश्वास ठेवा. श्वास व्यवस्थित घ्या. हातांचे तळवे माथ्याकडे वळवा. नमस्कार करा परत. तो नमस्कार सावकाशपणे खाली घ्या, छातीच्या समोर. कैवल्यधाम ही एक अशी संस्था आहे, शास्त्रोक्त पद्धतीने योग कसा लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी प्रयत्नशील आहे. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही तुमच्या समोर आहोत. आता विसरून जा की तुम्ही किती वेळ बसलात, आम्ही किती वेळ इथे थांबणार आहोत. यांनी दोघांचंही यश साध्य होणार नाहीये. जो काही वेळ आहे तो आपण आनंदात घालवण्याचा प्रयत्न करू. जी काही अनुभूती येईल ती तुमच्यासाठी चांगलीच असणार आहे, कारण त्याच्यामुळे तुमच्या आरोग्याच्या काही जे काही घटक आहेत त्यांच्यामध्ये सुधारणा होणार आहे. तर आपल्या सत्राची सुरुवात आपण प्रार्थनेने करूया, म्हणजे आपण सगळे एकाच धाग्यामध्ये बांधले जाऊ. प्रार्थनेचा अर्थ सोपा आहे. मी आणि माझे सहकारी मिळून एक कामाची सुरुवात करणार आहोत. ते काम करताना त्यांनी निसर्गाला आवाहन केलेलं आहे. ते काम करताना आम्हाला यश मिळू दे त्या कामामध्ये. हे काम करत असताना पालन पोषण आणि सुरक्षा ही तुझ्या हातामध्ये आहे. आणि हे काम करताना आमच्यामध्ये उच्च नीचतेची किंवा कोणी मोठं कोण छोटं ह्याची अशी कुठल्याही प्रकारची भावना किंवा असा कुठलाही विचार आमच्या मनामध्ये निर्माण होऊ नये. माझ्या मनामध्ये शांती, माझ्या अवतीभोवती शांती आणि ह्या पूर्ण विश्वामध्ये शांती नांदू दे, असा त्याचा एक सहज सोपा अर्थ आहे. सगळे माझ्या पाठीमागे प्रार्थना म्हणतील. डोळे बंद करा, पाठ सरळ. ओम सहना भवतु, ओम सहना भवतु, सहनौ भुनक्तु, सहनौ भुनक्तु, सह वीर्यं करवावहै, सह वीर्यं करवावहै, तेजस्विनावधीतमस्तु, तेजस्विनावधीतमस्तु, मा विद्विषावहै, मा विद्विषावहै.
ओम शांती शांती शांती. ओम शांती शांती शांती. डोळे बंदच राहतील. सावकाशपणे हात खाली घ्या. आपल्या मांड्यांवर हात टेकवायचे. दोन्ही हातांची जमलं तर ज्ञानमुद्रा करा. अंगठा आणि अंगठ्या शेजारचं बोट अलगद एकमेकांना स्पर्श करतील. हातांचे तळवे आकाशाच्या दिशेने. कोपर आपल्या बरगड्यांजवळ खेचून घ्या, साईड रिब्सवर. हात सरळ करू नका, कोपर खेचून घ्या स्वतःकडे. हात खाली टेकवा मांड्यांवर, आदांतरी ठेवायचे नाहीत. खांदे सैल सोडा. एकदा पाठीमागे फिरून पाठ सरळ करा. पुन्हा एकदा खात्री करा की आपले पायाचे तळवे व्यवस्थित जमिनीवर टेकलेले. आपण जी मुद्रा करणार आहोत तळवे जमिनीवर. ती ध्यानाचाच एक प्रकार आहे. लक्षात घ्या, सूचना व्यवस्थित पाळायच्या आहेत आणि त्या हिशोबाने तुम्हाला कृती करायची. चुकलं तर आम्ही तुमचं करेक्शन करू. घाबरून जाण्याचं काही एक कारण नाहीये. दीर्घ श्वास घ्या सावकाशपणे आणि श्वास सोडताना मान उजवीकडे वळवा. उजव्या बाजूला मान वळवायची. डोळे बंद ठेवा. आपली मान उजवीकडे, तुमच्या उजव्या बाजूला. जसं आपण मागे वळून बघतो तसं उजवीकडे वळवा. घाबरू नका. बघा आता आपल्याला डावी उजवी बाजू कळली पाहिजे की नाही. हा, सावकाशपणे उजव्या बाजूला मान वळवा. मी उजवी बाजू सांगितली, डावी बाजू नाही. राईट साइड. हनवटी खांद्याच्या आणि तिथे थांबायचंय. सारखी सारखी मान वळवायची नाहीये. एकदा का तुम्ही मान उजवीकडे वळवली तिथेच थांबा आणि श्वासांकडे लक्ष द्या. मान उजव्या बाजूला. आता तुमच्या डाव्या कानाच्या मागे तुम्हाला ताण जाणवत असेल तर तो ताण जास्त वाढवा, म्हणजे हनवटी आणखीन खांद्याकडे न्या. खांदा उचलायचा नाहीये. सूचना अतिशय व्यवस्थित दिल्या जात आहेत. हनुवटी जास्तीत जास्त उजव्या खांद्याच्या रेषेमध्ये. बरोबर खांदे स्थिर सरळ एका रेषेमध्ये ठेवायचे. खांद्यांमध्ये काही बदल करायचे नाही. पाठ टेकून बसायचं नाही. पाठ सरळ ठेवा. तुम्ही म्हातारे नाही झाले आहात. मोठा श्वास घ्या आणि सावकाशपणे श्वास सोडताना परत आरंभिक स्थितीकडे या, म्हणजे जिथून सुरुवात केली. बिगिनिंग पोझिशन. हनवटी समोरच्या बाजूला. आता त्या स्थितीमध्ये आल्यानंतर पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या आणि आता श्वास सोडताना मान डावीकडे वळवायची. झटका द्यायचा नाहीये मानेला. श्वास सोडण्याची गती आणि मान वळवण्याची गती एकसारख्या प्रमाणात ठेवा. करेक्शन करा. ते चुकतायत त्यांना डावीकडे मान वळवायला सांगा आणि डोळे बंद. हा, तुम्ही मदत करू शकता सगळ्यांना, काही हरकत नाही. मान डावीकडे वळवल्यानंतर नियमितपणे श्वसन सुरू ठेवा आणि जास्तीत जास्त आपली हनवटी डावीकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे पाठ सरळ ठेवा. खांदे स्थिर सरळ एका रेषेमध्ये. मानेची उजवी बाजू जी आहे तिच्यामध्ये जाणवणारा ताण अनुभवतानाच हनवटी पुढे न्या. एकमेकींकडे बघायचं नाही. नसल करायचं तर बाहेर जाऊ शकता, काही हरकत नाही. बघा डावीकडे. आपल्याला एक जरी व्यक्ती इथे बसला तरी माझ्या दृष्टिकोनातून तो तितकाच महत्वाचा आहे. 100 जरी असले तरी मी काही हुरळून जाणार नाही. इथे 100 माणसं माझ्या समोर बसले. खांदे रिलॅक्स ठेवा. मी तुमच्या प्रत्येकाच्या ऊर्जेवर काम करतोय, तुमच्या फिजिकल अपीअरन्स वर नाही. मोठा श्वास घ्या. श्वास सोडताना सावकाशपणे समस्थितीकडे, म्हणजे जिथून सुरुवात केली तिथे परत यायचंय. गडबड करू नका. एकदम शांतपणे व्यवस्थित पुन्हा दीर्घ श्वास घ्या आणि आता श्वास सोडताना मान पाठीमागे झुकवायची. हनवटी वरती उचला. चेहरा आकाशाकडे समानांतर, म्हणजे छताकडे समानांतर करायचा. पाठ सरळ ठेवायची. खांदे सैल सोडून द्या खाली. पायाच्या तळव्यांना खालच्या जो काही आपला जमिनीचा भाग आहे किंवा जो फ्लोर आहे त्याचा स्पर्श जाणू द्या, म्हणजे पाठ सरळ ठेवता येईल. पाठीमागे टेकू नका. उलट पक्षी पाठ सरळ ठेवल्यानंतर खांदे हलकेसे पाठीमागे फिरवून त्यांना सैल सोडून द्या आणि हनवटी वरती उचला. बरोबर हनवटीपासून तर गळ्याच्या तळाच्या भागापर्यंत जो तुम्हाला ताण जाणवत असेल त्याच्याकडे लक्ष केंद्रित करा आणि नियमितपणे श्वसन सुरू ठेवायचंय. सावकाश, जोरात श्वास घ्यायचा नाही. आता जो नैसर्गिक श्वास सुरू आहे त्याकडे लक्ष केंद्रित करा. प्रत्येक श्वासांचं निरीक्षण करा. निरीक्षणाचा अनुभव घ्या आणि अनुभवाच्या पलीकडे जी स्थिरता आहे, जी शांतता आहे आणि एकाग्रता आहे. मानेला झटका देऊ नका. हळू करा.
तिकडे जाण्याचा प्रयत्न करा. म्हणजे आणि ती स्थिती आपण आणू शकत नाही, ती येते जर तुमचा श्वास स्थिर असेल, झटका नाही द्यायचा. तुम्ही सूचनांचं पालन करत असाल, तुमची पाठ सरळ असेल, तुमचा पायाचा तळवा व्यवस्थित टेकलेला असेल, तर तुमचं मन स्थिर व्हायला काही सेकंद पुरेसे आहेत. अजिबात तुमच्या खांद्यावर मानेवर ताण येणार नाही. सावकाशपणे मान सरळ करा, हळुवारपणे, घाई करायची नाहीये. आता श्वास सोडताना आपल्याला आपली मान समोरच्या बाजूला झुकवायची आहे. हनुवटी आपल्या गळ्याच्या तळाच्या भागाशी, बरोबर. त्याला कंठकूप म्हटलं जातं. म्हणजेच आपल्या कंठाचा एकदम तळाचा भाग. समोरच्या बाजूला मान झुकवा, हनुवटी आपली कंठाच्या तळाशी. त्याचा एक छानसा दाब तुमच्या गळ्यावर, कंठावर तयार झाला असेल. पाठ सरळ ठेवून हनुवटी खाली दाबा. म्हणजे बरोबर तो दाब जो आहे तो तुमच्या संपूर्ण कंठावर जाणवेल. आणि तो अनुभवण्यासाठी गळ्याच्या आतील भागाकडे लक्ष केंद्रित करा. Inner side of your throat to experience that gentle pressure and experience that gentle pressure through the gulping your saliva 3 times. 3 वेळेला आपल्याला आपली लाळ गिळायची आहे. म्हणजे जेव्हा तुमचा श्वास स्थिर होतो तर तुमच्या लाळ ग्रंथी खूप चांगलं काम करायला लागतात. आणि 3 वेळेला तुम्ही लाळ गिळायची आहे. त्याचा एक चांगला परिणाम आपल्या गलग्रंथी म्हणजे थायरॉइड ग्लँडवर होतो. 3 प्रयत्न झाल्यानंतर श्वास पूर्णपणे सोडा. श्वास भरून घेताना सावकाशपणे मान सरळ करायचे. हळुवारपणे हनुवटीवरती उचला. आणि आता सावकाशपणे मान उजव्या खांद्याच्या दिशेने झुकवायची आहे. आता मगाशी वळवली होती, आता आपल्याला झुकवायची आहे. बेंड युअर नेक टुवर्ड्स युअर राईट साइड. म्हणजे तुमच्या चेहऱ्याची उजवी बाजू, उजवा कान, उजवा खांदा जास्तीत जास्त एकमेकांना समान अंतर. डावा खांदा खाली दाबा, पाठ सरळ ठेवा. बरोबर तुमच्या डाव्या कानाच्या खाली तुम्हाला ताण जाणवेल. मान समोर झुकवायचे नाही, पाठ सरळ. अजूनही काही साधक जे आहेत समोरच्या बाजूला झुकलेले आहेत. पाठ सरळ ठेवा. सावकाशपणे समस्थितीकडे म्हणजेच स्थिर स्थितीकडे येऊन डावीकडे मान झुकवायची. जशी उजवीकडे तशीच डावीकडे. सावकाश पूर्ण अनुभूती घ्यायची. इकडे तिकडे पाठीमागे बघायचं नाहीये. हाताची ज्ञानमुद्रा करा. मान झुकवा डाव्या बाजूला, डावी बाजू. हा, तिथे थांब. सूचना तुमच्यासाठी पण आहे. पूर्ण झुकवा. उजवा खांदा खाली दाबा, पाठ सरळ ठेवून डाव्या बाजूला झुकवा. सावकाशपणे समस्थितीमध्ये या. डोळे बंदच ठेवायचे. आता तुमचा श्वास स्थिर झालाय, मन स्थिर झालेलं आहे आणि त्याची अनुभूती तुम्हाला स्वतःला येत आहे. आता उजव्या हाताचा तळवा छातीवर ठेवा. सावकाशपणे दाबायचं नाहीये, फक्त सरळ सहज ठेवायचं आहे. आणि डाव्या हाताचा तळवा तुमच्या ओटीपोटावर म्हणजे नाभीच्या वरती ठेवा. आता श्वासांचा जो रिदम आहे, ती जी लय आहे ती आपल्याला अनुभवायची. म्हणजे काय करायचंय, आता तुमचा जो नैसर्गिक श्वास सुरू आहे त्या श्वासामध्ये आपल्याला थोडंसं नियंत्रण आणायचंय. कारण श्वसन ही इनव्हॉलंटरी ऍक्शन आहे आपल्या शरीरातली. त्याच्यावर प्रत्यक्ष आपल्या हाताचं, पायाचं, कशाचंही नियंत्रण नाही. फक्त मेंदूने आपल्या एक जो भाग आहे मेंदूतला, त्या भागाला ती लय आहे ती शिकवून ठेवलेली आहे. आणि आयुष्यभर तो रिदम चालू राहतो. काही झालं तरी तो रिदम तुटू नये, ती लय तुटू नये याची बरोबरीने काळजी आपला मेंदू घेत असतो. आता तुम्हाला इथे दीर्घ श्वास घ्यायचा आहे. बघा, जेव्हा तुम्ही दीर्घ श्वास घ्याल तुमचा पोटाचा भाग हलकासा बाहेर येईल. आणि जेव्हा तुम्ही श्वास आतमध्ये सोडाल तेव्हा हलकसं तुमचं नाभी क्षेत्र आतमध्ये खेचलं जाईल. अजून जर प्रयत्न केला चांगला तर पोटाबरोबर तुमची छाती देखील फुलेल. सावकाश. आणि अजूनही प्रयत्न केला तर हलकेसे खांदेवरती उचलले जातील. बघा, 3 गोष्टी घडतायत तुमच्या बरोबर आता. एक म्हणजे पोटाचा आत बाहेर होणं, छातीचा पिंजरा पुढे आणि मागे फुलणं, त्याचबरोबर तुमचे खांदेवरती उचलणं किंवा खाली येणं. म्हणजे जेव्हा तुम्ही श्वास सोडताय पहिले तुमचे खांदे खाली येतील, नंतर छाती थोडीशी आकुंचली
त्याच्यामध्ये आकुंचन भरून येईल किंवा आक्रसली जाईल आणि पोट थोडस आतमध्ये जाईल. हे झालं तुमचं दीर्घ एक्झलेशन, लॉंगर एक्झलेशन किंवा दीर्घ प्रश्वास. आणि जेव्हा तुम्ही श्वास घ्याल पहिले पोट बाहेर येईल, मग छातीचा भाग खोलेल आणि हलकासा खांदे पण वरती उचलले जातील. ह्याच्या पाठीमागे खूप मोठं शास्त्र दडलेलं आहे. साधारणपणे आपण एका मिनिटांमध्ये 15 ते 16 वेळा श्वास घेतो, पण जेव्हा तुम्ही नियंत्रित श्वसन करता तेव्हा तुम्ही साधारणतः 1 किंवा 2च वेळेला श्वास घेता किंवा सोडता. याचा अर्थ काय होतो? अतिरिक्त प्रमाणामध्ये नको असलेले वायू आपल्या फुफ्फुसातनं बाहेर येतात. जेवढी जागा निर्माण होते तेवढा खोलवर श्वास आतमध्ये घेतला जातो. त्याच्यामुळे ऑक्सिजनचं प्रमाण आपल्या शरीरामध्ये वाढतं आणि मग जी शरीराला आणि मनाला आलेली मरग किंवा मानसिक थकवा, शारीरिक थकवा, ताणतणाव हे काही क्षणामध्येच आपल्यापासून दूर जातात. हे तितकं परिणामकारक आहे. आता तुम्ही बघा, तुम्ही कितीतरी वेळ बसला होता, अर्थात तुमच्या चांगल्यासाठीच होतं, पण ते बौद्धिक होतं म्हणजे तरी तुमच्या कॅलरीज बर्न होतात याची तुम्हाला कल्पना असली पाहिजे. आता पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न करा दीर्घ श्वास सोडण्याचा आणि दीर्घ श्वास घेण्याचा. नाकाने आवाज करायचा नाहीये. सावकाशपणे श्वास सोडा, सावकाशपणे श्वास घ्या. आता हा जो रिदम आहे ना, याला योगिक श्वसन म्हणतात. का म्हणतात? जर पोट तुमचं फक्त आत बाहेर झालं, जसं लहान मुलाचं होतं, लहान मुलाला झोपलेलं बघितलं असेल तुम्ही, किती छान ते पाठीवर झोपल्यानंतर त्याचं पोट वरती खाली होतं, त्याला म्हणायचं उदर श्वसन. म्हणजेच पोट वरती खाली होतं आणि तो आपला नैसर्गिक, ती आपली नैसर्गिक लय आहे. त्यानंतर तुमच्या छातीचा पिंजरा पुढे मागे जेव्हा फुलतो त्याच्यामुळे छाती फुलते, पाठीचा सगळ्यात वरचा भाग पाठीमागचा तो फुलतो, त्याला म्हणायचं वक्ष श्वसन म्हणजेच चेस्ट ब्रीदिंग इंग्लिशमध्ये. आणि जेव्हा खांदे वरती उचलले जातात त्याला म्हणायचं स्कंद श्वसन. खांदे श्वास घेत नाही, छाती श्वास घेत नाही किंवा तुमचं पोट देखील श्वास घेत नाही, पण तुम्ही व्यवस्थित श्वास घेतला आहे याचं ते द्योतक आहे. आणि याचा 10 मिनिट अभ्यास तुम्ही कायमस्वरूपी तणावातून मुक्त होऊ शकतात, इतका परिणामकारक आहे. सुरुवातीला आपण ब्रह्ममुद्रा केली, त्याला म्हणायचं माइंड बॉडी ब्रेथ अवेअरनेस. त्याच्यानंतर योगिक श्वसन तुम्हाला तणावापासून मुक्ती देईल. पाठ सरळ ठेवली एवढं करताना तर तुमची बसण्याची, उभं राहण्याची, चालण्याची, खाली बसण्याची ताकद 4 पटीने वाढेल. ते झालं तुमचं आसन. म्हणजे बघा, 2 योग क्रियांमध्ये तुम्हाला किती ताकद मिळाली. म्हणजे तुमच्या ऊर्जेमधला बदल आधीचा आणि आत्ताचा तो तुम्ही स्वतः अनुभवू शकता. आणि जेव्हा तुम्ही अशा ऊर्जेने पुढे जाता तर यश तुमच्यापासून कोणी हिरावून घेऊ शकत नाही. ताणतणाव तुमच्या जवळ फिरकूही शकणार नाही. आता सावकाशपणे आपण फक्त 1 किंवा 2 आसनं करणार आहोत. आता दोन्ही हात सावकाशपणे खाली घ्या. तुमचे दोन्ही हात आता समोरच्या बाजूने खांद्यापर्यंत वरती उचला. सावकाशपणे समोरून खांद्यापर्यंत वरती उचला. हातांचे तळवे एकमेकांच्या दिशेने, बरोबर करताय. हा, हातांचे तळवे एकमेकांच्या दिशेने आणि सावकाश दोन्ही हात डोक्याच्या वरती घ्या. आता मगाशी घेण्यामध्ये आणि आता घेण्यामध्ये खूप फरक आहे. सरळ वरती हात सरळ करायचे, डोळे बंद ठेवा, ती अनुभूती आहे. पाठ सरळ ठेवायचे, हातामध्ये खांद्या इतकंच अंतर, त्याच्यापेक्षा जास्त नकोय. हातांचे तळवे एकमेकांच्या दिशेने, हात सरळ, डावीकडे बघायचं नाहीये, समोर बघायचंय, डोळे बंद असून. आता स्वतःला अनुभवा, माझे पाय कसे आहेत, माझी पाठ कशी आहे, हात कसे आहेत, ते नक्कीच सरळ आहे का, पायाचे तळवे खाली टेकलेले आहेत का. हनुवटी थोडीशी वरती उचला. बघा, योग करण्यासाठी आपल्याला खरं तर चांगल्या जागेची खूप मोठी जागा लागते. एक मॅट बसेल तेवढी एकमेकांशी गप्पा मारायच्या नाही, मी आधीच सांगितलेले. पण तुम्ही खुर्चीवर पण योगासनं करू शकता, तितक्याच परिणामकारकतेने करू शकता. हात सरळ, तुमचे हात वाकडेच आहेत अजून. सरळ म्हटल्यानंतर सरळ पाहिजे, डोळे बंद आणि पाठीमागे टेकायचं नाहीये. आपण म्हातारे झालेलो नाही आहोत,
दोन्ही हातांच्या तळव्यांचा नमस्कार करा. पर्वतासन. अंगठे एकमेकांमध्ये रुतवायचे नाहीत. मनगट, हाताच्या तळव्यांचा मधला भाग आणि बोटांची टोकं एकमेकांना स्पर्श करतील आणि ती जी ऊर्जा आहे, ते जे चुंबकीय क्षेत्र आहे, मॅग्नेटिक फील्ड तयार होतं. आता सरांनी तुम्हाला रोबोटिक शिकवलं. जसं अर्थिंग पूर्ण होते तशी आता तुमच्या शरीराची अर्थिंग पूर्ण झाली. जर तुमचे हात सरळ असतील तर, पायाच्या तळवे खाली टेकलेले असतील तर हात सरळ करा. हनुवटीवरती उचला. सावकाशपणे नमस्कार तुमच्या माथ्यावर टेकवा, म्हणजे डोक्यावर टेकवायचा. डोक्यावर मान सरळ ठेवा आणि कोपर ढकला पाठीमागे. डोक्यावर माथ्यावर ठेवा नमस्कार. आणि कोपर ढकला मागे, खांद्याच्या रेषेकडे ढकला. काय झालं? छाती मोकळी झाली की नाही? ताण आला की नाही? हनुवटीवरती उचला. मान खाली घालायचे नाहीये. आता तोच नमस्कार आपल्या कपाळावर घ्या. सावकाशपणे तो नमस्कार छाती समोर घ्या आणि सावकाशपणे दोन्ही हात खाली घ्यायचे. आता हळुवारपणे डोळे उघडा आणि सांगा, खरोखर शांत वाटतंय का नाही वाटत आहे? ठीक आहे. आता उजवा हात बाजूने सरळ डोक्याच्या वरती उचला. एक क्रिया, 2च मिनिट राहिलेत आता फक्त. हा, उजवा हात वरती उचलला. डावा कोपर तुमच्या डाव्या मांडीवर टेकवा आणि डाव्या हाताच्या तळव्याने उजवा गुडघा पकडायचा आहे. म्हणजे काय झालं? कोपर खाली टेकवा डाव्या हाताचा, मांडीवर, स्वतःच्याच, दुसऱ्याच्या नाही. आणि हलकस डाव्या बाजूला झुकायचंय, लीन करायचंय. म्हणजे असा हात आहे ना तुमचा. सावकाश थोडस हात सरळ ठेवा. हात सरळ ठेवा. वरचा हात सरळ, हा, कानापर्यंत खाली घ्यायचा आहे. सावकाशपणे परत या. उजवा हात खाली घ्या. डावा हात वरती उचला. डाव्या हाताचा तळवा उजव्या बाजूला, पूर्णपणे वरती हात खेचायचा आहे आणि सावकाशपणे उजवीकडे झुकायचं आहे. म्हणजे तुमच्या बरगड्यांपासून, कमरेपासून तर तुमच्या कोपरापर्यंत तुम्हाला ताण जाणवला पाहिजे. समोर बघायचं, खाली नाही बघायचं. हात कोपरातनं सरळ करा. असा सरळ पाहिजे. येस, हा, आता बरोबर आहे. तो हात खाली टेकवा तुमचा. खाली टेकवा तो मांडीवर. परफेक्ट. म्हणजे तुम्हाला त्याची अनुभूती येईल. टाटा नाही करायचं आहे. इकडे खाली हात. सावकाशपणे परत या. डावा हात खाली घ्या. डोळे बंद करा. डोळे बंद करायचे. सावकाश, मध्ये बोलायचं नाही. फक्त 2 मिनिटात आपण संपवणार आहे. एकमेकांशी बोलायचं नाही. तुमचे काय प्रश्न असतील, क्वेश्चन आन्सर आपण नंतर घेऊ. खूप सगळं काही सांगण्यासारखे, पुन्हा कधीतरी आपण जोडले जाऊ, कारण वेळ ही फार महत्वाची सगळ्यांसाठी. डोळे बंद करा. पाठ सरळ ठेवा आणि ज्या सूचना दिल्या जातात फक्त मोजून 2 मिनिट आहेत. सहकार्य अपेक्षित आहे तुमच्याकडनं. वरचा जबडा खालचा जबडा जोडून घ्या. जॉईन युअर अपर जॉ, लोअर जॉ. लॉक युअर टंग ऍट द पॅलेट रिजन. म्हणजे जीभ आपली एकतर टाळ्याला लावा किंवा दातांना आतल्या बाजूला लावा. दातावर दात जोडून घ्यायचे. ओठ मिटलेले. भुंग्याचा आवाज सगळ्यांनी ऐकलेला आहे. भुंग्याला कुठल्याही प्रकारचं तोंड नसतं. त्याच्या पंखांच्या हालचालीमुळे तयार होणारी जी तरंग आहेत ती आपल्या कानापर्यंत रेझोनन्स म्हणजे एक प्रतिनाद तयार करतात आणि आपल्याला वाटतं भुंग्याचा आवाज आहे. पण प्रत्यक्ष त्याच्या एका सेकंदात 1500 वेळा हलवणाऱ्या पंखांमुळे ते जे तरंग तयार होतात किंवा ते जे व्हायब्रेशन्स तयार होतात त्याची अनुभूती घ्यायची. उजव्या हाताचा तळवा सावकाशपणे आपल्या गळ्यावर ठेवा. गळा दाबायचा नाहीये, फक्त हाताचा तळवा तिथे ठेवायचा आहे. उजव्या हाताचा सावकाशपणे ठेवा. आता दातावर दात, ओठ मिटलेले. नाकातनं नकारचा उच्चार करायचा आहे.
शेवटचं चक्र. डोळे बंदच ठेवा. सावकाशपणे दोन्ही हातांची नमस्कार मुद्रा. प्रार्थना माझ्या पाठीमागे म्हणायचे. शांती मंत्र, शांतीपाठ. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. दोन्ही हातांचे तळवे एकमेकांवर घासायचे. सावकाशपणे दोन्ही हातांचे तळवे आपल्या डोळ्यांवर ठेवा. हातांची ऊर्जा डोळे बंदच ठेवायचे. अजून मी सूचना द्यायच्या आहेत मला पुढच्या. ती जी तळहातांची ऊर्जा आपल्या पापण्यांमध्ये सामावून घ्या. अनुभव घ्या त्याचा. बंद तळव्यांमध्ये एकदा डोळ्यांची उघडझाप, परत डोळे बंद करा. दोन्ही हातांची नमस्कार मुद्रा करून हात समोर घ्या. आता अभिवादन करा ऊर्जेला, ईश्वराला, आपले आई वडील, आपले गुरुजन, आपल्या धरती मातेला नमस्कार करा. स्वतःला नमस्कार करा आणि पुन्हा एकदा हातांचे तळवे डोळ्यांवर ठेवा आणि सावकाशपणे डोळे उघडून विश्राम स्थितीमध्ये या. तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर प्लीज प्रश्न विचारू शकता. नाहीतर आपण असं जाहीर करूया की आपलं जे काही छोटंसं सत्र आहे ते आपण इथे संपन्न करत आहोत. एक तर आता आपण जे दोन सेशन घेतले, अजित गटे सरांनी फार महत्वाचा मुद्दा सांगितला की आता आपण नवीन रोबोटिक तंत्रज्ञान आधी परदेशातील लोकांकडून आपण शिकत होतो, आता आपण त्यांना शिकवायचं आहे. आणि सेम खरं तर योग ज्ञान आपण शिकलो. मला माहिती म्हणून सांगतो, कर्नाटकांचे ट्रेनिंग आहेत आणि जगामध्ये मी लक्ष द्या, जगामध्ये योगला मान्यता ही आपली संस्कृती ही ओके. आणि जगामध्ये जेवढे मॉडेल्स आहेत या प्रत्येक हॉटेलमध्ये इन्स्ट्रक्टर म्हणून राममधले आणि योग शिकलेले आपल्या शिक्षकांना प्रचंड मागणी आहे. तुम्ही जर योगामध्ये गेला तर तुम्ही परदेशामध्ये बहुतेक ठिकाणी योग कोणाकडनं शिकायचा तर भारतीयांकडे. त्याचप्रमाणे गटे सरांनी सांगितलं की आज आपण रोबोटिक्स मध्ये प्रगती करणार आहोत, आता आपण इतरांना शिकवणार आहोत. तर आजचे दोन्ही सेशन तर आज सगळ्यांना माहिती की आज 14 एप्रिल आहे. काय महत्व आहे दिवसाचं? काय यांचं आज? आणि त्यांनी ज्या पद्धतीनं त्यांचं जीवन जगले आणि जो आदर्श दिला, अतिशय समर्पक असं आजच्या या दिनी आपण हे ज्ञान योगाचं आणि टेक्नॉलॉजी सुद्धा सरांच्या माध्यमातून आपण जरूर देण्याचा प्रयत्न करू अशा आपण आज शपथ घेतल्यात. आणि आज लोक इथं आले आणि अतिशय छान दिवस आपला 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण अतिशय छान पद्धतीने साजरी केली. त्यांचंही स्वप्न होतं की आपण जगाला दिशा दिली पाहिजे. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा आणि हा जगाबरोबर आपल्याला सगळा संघर्ष करायचा आहे. पुनश्च सगळ्यांचे आणि विद्यार्थ्यांचे पण एवढ्या वेळ मनापासून हे ज्ञान घेतलं त्याबद्दल आपण सगळ्यांचे आभार.